नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज या छोट्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय आपले गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज तुम्हाला बघायला भेटत आहे ना, तर त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो 2024 मध्ये किती जाऊ शकतो। आपला जो लास्ट 26 तारखेला रिझल्ट अनाउन्स झाला ना, जो की रिवाइज रिझल्ट आलता, जो की आपला एक फिजिक्सचा क्वेश्चन होता ना बोनस मार्कवाला, तर त्याचा नवीन ऑप्शन दिलता आणि त्याच्यामधून बऱ्याच विद्यार्थ्यांचे -5 गेलते आणि एक नवीन ऑल इंडिया रँक आपल्याला जो भेटला होता ना, तर त्यानुसार टोटल राज्यातील एमबीबीएसच्या किती सीट आहे गव्हर्नमेंट कॉलेजच्या आणि आपला जो समजा एक ऑल इंडिया रँक किती आहे त्यानुसार मी एक एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो बनवलेला आहे आणि तो कट ऑफ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो कट ऑफ आहे तो तुम्ही थर्ड राऊंड पर्यंत कन्सिडर करू शकता आणि यामध्ये मी असं पकड आहे की 2 जे आहे ते नवीन कॉलेज जे आहे ते येऊन जातील स्टेटमध्ये। म्हणजे मी 200 सीट जे आहेत त्या जुन्या जेवढ्या सीट होत्या ना, तर त्या सीटमध्ये मी 200 जागा ज्या आहेत त्या नवीन ॲड करून हा कट ऑफ तुमच्याबरोबर शेअर करत आहे। जर अजून समजा नवीन एक्स्ट्रा गव्हर्नमेंट कॉलेज जर आले, 200 पेक्षा जास्त जर गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट राज्यामध्ये जर वाढल्या, तर कट ऑफ थोडा पण कमी तुम्हाला आणखीन बघायला मिळू शकतो। किंवा मग जर समजा इन केस एवढ्या सीट राहिल्या आणि जास्त विद्यार्थी जे समजा जे की मी कन्सिडर केले की काही विद्यार्थी बीबीएससीला जातील, म्हणजे वेटरनरीमध्ये जातील, समजा काही विद्यार्थी जे आहेत समजा ऑल इंडिया कोट्यामध्ये जातील एमसाठी किंवा जिपमरसाठी किंवा अदर स्टेटच्या कॉलेजसाठी समजा, किंवा आपल्या स्टेटमध्ये पण काही विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यातून काउन्सिलिंग करून राज्यातील सीट बुक करताय समजा, जर तशी कंडिशन खूप कमी झाली तर कट ऑफ थोडा वरती पण राहू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। पण माझा तुम्हाला एक सल्ला महत्त्वाचा राहील की तुम्ही जस्ट नीट एक्झाम क्वालिफाय जरी झाली असेल तरी एमबीबीएसला जे काय 4 किंवा 5 राऊंड होतील गव्हर्नमेंट कॉलेजचे तोपर्यंत ट्राय करा। जर तुम्हाला सीट भेटलं तर ॲडमिशन घ्या, नाही भेटलं तर मग तुम्ही आपला 2025चा जो आहे तो ड्रॉप घेऊ शकता, ही पण गोष्ट लक्षात घ्या। तर पहा, आता जर आपण सर्वात अगोदर बघितलं एससी कॅटेगरीसाठी जर तुमचा एक 535 स्कोर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी सीट मिळण्याचा चान्स नक्की लागून जाईल महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंग मधून। त्यानंतर जर समजा आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला, जी की आपली एसटी कॅटेगरी येते, ते एक 400 प्लस तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। देन फीजे कॅटेगरीचा विचार केला तर 580 प्लस तुम्हाला अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। एनटीबी कॅटेगरीसाठी एक 585 प्लस तुम्हाला या ठिकाणी सेफ स्कोर बघायला भेटेल। एनटीसी कॅटेगरीचा विचार केला तर 618 प्लस तुम्हाला स्कोर बघायला भेटेल। जर आपण एनटीडी कॅटेगरीचा विचार करतोय, तुम्हाला 630 प्लस जर स्कोर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी एमबीबीएसचं कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। ओबीसी कॅटेगरीसाठी पण सेम 630 प्लस स्कोर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं। जर आपण ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा विचार केला तर 620 तुम्हाला कट ऑफ बघायला भेटतो आणि यावर्षी मी हा कट ऑफ जो आहे तो थोडासा तुम्हाला कमी काबर देत आहे, कारण जी काय आपली एससीबीसी कॅटेगरी होती ना, तर ती अगोदर ईडब्ल्यूएस कोट्यामधून काउन्सिलिंग करत होती, पण आता त्यांना एक सेपरेट रिझर्वेशन अलॉटमेंट झालेला आहे। त्यामुळे ईडब्ल्यूएस मधले खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते एससीबीसी मधून काउन्सिलिंग करतील, म्हणजे लगभग सगळे जेवढे येत आहेत तेवढे। त्याच्यामुळे ईडब्ल्यूएसचा कट ऑफ जो आहे तो तुम्हाला ह्या वर्षी थोडासा कमी पण बघायला मिळू शकतो, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्याच्यानंतर आपण जर ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 635 प्लस जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। देन जर समजा आपण एससीबीसी कॅटेगरीचा विचार केला तर एक 625 प्लस तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला जे आहे ते राज्यामध्ये समजा एमबीबीएसचं कॉलेज अलॉट होण्याचा चान्स आहे। परत एकदा मी सांगतोय की हा जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, तुमचा एवढा स्कोर येत असेल तर तुम्हाला चान्स लागू शकतो। पण इन केस जर समजा कंडिशन वेगळी बनली किंवा मग जास्त सीट जर इन्क्रीज झाल्या तर यापेक्षा पण खाली कट ऑफवर पण तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पहा, हा जो कट ऑफ होता मी एकदम डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा। किंवा तुम्हाला आमची जर पेड काउन्सिलिंग करायची असेल एमबीबीएस पासून बीएससी नर्सिंगची, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला तिथे पेड काउन्सिलिंग बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू। त्याच